नमस्कार. मी गोपाल कुकडे. आता जस्ट नागपूर हायकोर्ट याच्या इमारतीच्या बाहेर उभा आहोत. पात्रता धारकांसाठी एक आनंदाची असो की दुःखाची म्हणावं लागेल किंवा वरती विलंब होण्याची एक बातमी अशी आज कळली नागपूर हायकोर्टातील असते. माझ्या पर्सनल कामाला मी हायकोर्टामध्ये आलो होतो. त्या ठिकाणी काही पात्रता धारक दोन्ही मित्र भेटले त्या ठिकाणी आतमध्ये कोर्ट रूम मध्ये. आणि त्यांची तजवीज जी होती की अनलिमिटेड प्रेफरन्स आलेले नाही आतापर्यंत. त्या अनलिमिटेड प्रेफरन्स साठी भरतीवर स्टे आणण्यासाठी म्हणून त्यांनी वकिलासोबत बोलणी सुरू होती. त्याचं काही शॉर्ट तिथले जे फोटो मी काही घेतले त्या कॅबिन मध्ये मुलांचे. त्या ठिकाणी असं आहे की एका नामांकित संघटनेचे ते कार्यकर्ते वाटले त्या ठिकाणी जे शिक्षक भरतीमध्ये काम करतात. आपले एक म्हणतात ना हत्तीचे दात चावायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, तशीच एक स्थिती सुरू आहे. इंटरनल काहीतरी भरतीवर स्टे येऊ शकतो आणि त्याच्यामुळे कदाचित भरतीवर स्टे जर आला तर साधारणतः 4 ते 5 महिन्यासाठी भरती पुढे पण जाऊ शकते. त्यापेक्षा जर अनलिमिटेड प्रेफरन्स आले आपल्या प्रयत्नाने तर एक चांगलीच गोष्ट आहे की काही कोर्टात न जाता त्यांच्या मनात ते होतं की त्यांचं एक ऐकून घेतलं काही बाबतीमध्ये. बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्या ठिकाणी ते सांगता येणार नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ मला टाकायचं होतं. त्यासाठी मी जस्ट आपल्या ओजीएस करिअर अकॅडमीचं चॅनलवर म्हणून टाकावं कारण की हे आल्याच्या नंतर एक असं वाटलं की खरंच भरती उशिरा होईल बा याच्यामुळे. म्हणून त्याच्यामुळे एक माझी आपल्याला एक हंबल रिक्वेस्ट अशी आहे की जास्तीत जास्त प्रेफरन्स यायला पाहिजे याच्यासाठीच प्रयत्न करावे. त्याची आपण समजदार आहात आणि ज्या संबंधित संघटनेने दाखवलं की आम्ही तो काम करतो शिक्षक भरती, याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम पात्रताधारकाचे वाटोडे झालेले आहे. पहिला फेज असो 2017ची भरती असो, 2022ची भरती असो, 2025ची भरती असो, याच्यामध्ये एक झालेलं आहे की एक पंचवार्षिक योजना भरतीमध्ये आलेली आहे. जे रोस्टर असो बऱ्याच गोष्टी असो की ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस होत नाही आणि वेळेवर त्यावेळेस पवित्र पोर्टल पण सुरू ठेवण्याची वेळ येते त्यावेळेस कुणीच चुकूनही प्रयत्न करत नाही. ते सगळे शिष्यभरू लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. मला कुणावर दोष द्यायचे नाही किंवा कुणावर टीका करायची नाही. अनेक पात्रताधारकांनी स्वतःहून सतत बुद्धीचा विचार करून आपला पण बीएड झालेला आहे, आपण एमए झालेलो, एमएड झालेला आहे, आपण सूचना नागरिक आहोत. आपल्याला कळतो की कोण आपली फसवणूक करतो की काय करतो. त्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर विश्वास न ठेवता एक निरंतर माहिती आम्ही आधीपासून पण मी असो की गणी असो आम्ही दोघांनी एक ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि हीच माहिती जर एखाद्याला चुकणारी असेल तर त्याच त्यांचा दोष त्या ठिकाणी. पण मला तरी वाटते की याचिका भरतीवर पडू नये आणि जर पडली तर 2022ची जशी भरती 24 मध्ये झाली तशीच 25ची भरती 27 मध्ये व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याचा परिणाम असं होईल तर कितीतरी सरकारी शाळा ह्या बंद पडतील, कितीतरी वर्ग तुकडे ह्या तुटतील, कितीतरी अनुदानित शाळेतले शिक्षक अतिरिक्त होतील आणि ते अतिरिक्त झाल्याच्या नंतर त्यांच्या समायोजनाचा भार हा जिल्हा परिषदच्या शाळेवरती पडेल आणि पुन्हा जागा कमी येतील. मला एवढंच सांगायचं आहे आणि धन्यवाद.